सरप्राईज द्यायच्या नादामध्ये आमचाच पोपट झाला. सो कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की सर्व घडी वगैरे करून ठेवले होते, कपडे आणि सर्व बॅगेत भरून ठेवले आणि रात्री सर्व आवरून वगैरे सकाळी फटाफट नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो आणि ती बॅग आम्हालाच ओढायची होती, कारण की आम्ही आता बिग झालो आहे. जर आम्ही प्रॉपर टाईम टू टाईम ट्रेन जर पकडली नसती, एक जरी ट्रेन सोडली असती तर आम्हाला ही ट्रेन अजिबात मिळाली नसती. सो गाडीत बसल्यानंतर आम्हाला थोडीफार आम्ही मस्ती केली, बाबांना खूप परेशान केलं. नंतर आम्ही अभ्यास केला, नंतर थोडेफार झोपलो आणि हा जो मिकी माऊसचा ड्रेस आहे तो इतका आम्हाला आवडतो की काय बोला. तुम्ही बघा त्यांचे वर्ड्स, तुम्ही ऐका. थंडी का लागते? पाऊस पडल्यावर कोण आहे रे? ना मिकी आणि गावी जाताना पावसाचं इतकं वातावरण होतं की असं वाटत होतं की पाऊस आता पडणारच आहे. गरमी अजिबातच होत नव्हती आणि खूप छान हवा वगैरे सुटली होती. नंतर अक्षितची बोलणी मस्ती वगैरे करत करत फायनली आम्ही पोचलो. जे आम्हाला सरप्राईज देण्यासाठी आम्ही जिथे जाणार होतो, फायनली आम्ही तिथे जाऊन पोचलो. आणि तिथे जाऊनच आणि अगोदर आम्ही जाणार होतो ते फक्त भावजींना आणि परेश भाऊंनाच माहिती होतं. नंतर मग ऑब्विसली आम्ही गावी जाणार म्हणजे जेवण पण बनवावं लागणारच होतं. त्याच्यामुळे सांगावं लागलं की हां आम्ही येणार आहोत. त्याच्यामुळे तिकडे जाऊन सर्वांना सरप्राईज द्यायच्या अगोदरच त्यांनी आम्हाला सरप्राईज दिलं आणि भाऊजी आम्हाला आणायला आले होते. आणि जाताना बघा किती क्यूट दिसतोय आमचा अक्षय. त्याला ते मिकी माऊसचं शर्ट इतकं आवडतं की तोच मला घालायचा आहे. आणि अशा प्रकारे मस्ती वगैरे करत आम्ही पोचलो फायनली आमच्या घरी, जिथे सर्वजण आली होती भाऊबीजसाठी. आणि ताई पण फर्स्ट टाईम आल्या होत्या भाऊबीजसाठी लग्न झाल्यानंतर. आणि त्यांची 2 छोटी मुली रेवा सर्वजण आले होते. आणि आम्ही जेव्हा गेलो तेव्हा त्याच मोमेंटला जे त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल होती तुम्ही बघालच की स्माईल आई आणि बाबांच्या चेहऱ्यावर किती मोठी होती की हां बाबा हीच यांचीच फक्त कमी होती आणि हे पण आले. आणि खूप छान वाटत होते. सर्वजण चिल्लर पार्टी वगैरे खूप मजा मस्त त्यांची चालू होती. आणि हे 2 दिवस कसे जातील आम्हाला ते पण कळणार नाही. नंतर मी तुम्हाला दाखवते की गावी नवीन देवारा घेतलाय. जसं आपण इंटिरियर झाल्यावर जसं आपण बनवतो तसाच तो देवारा पण घेतलाय पायरीवाला. असाच तो आईंना पण घ्यायचा होता आणि तसाच त्यांच्या मनाप्रमाणे तो देवारा घेतलाय. सो असंच आमचं छोटा सरप्राईज द्यायचं होतं, पण आम्हालाच ते सरप्राईज मिळालं. त्याच्यामुळे आम्हीच त्यांना सरप्राईज द्यायच्या नादामध्ये आमचाच पोपट झाला.